नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक रानभाजीचीच आपण मस्त अळूवडीप्रमाणेच मसाल्यांच्या पानांची, मसाले म्हणजे ह्याला मारवळी म्हणतात, त्या पानांच्या ना आपण अळूवड्या करूया. येता येता मला गावाहून येता ही पानांच्या जुड्या दिसल्या, मी घेतल्या आणि म्हटलं चला तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर करूया. पानांची देठं काढली आहेत, चिंचेचं कोळ भिजवून घेतलेलं आहे, चिंच, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची ठेचा करून घेतला आहे. डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, हळद, धणाजिरा पावडर, थोडंसं लाल तिखट, त्याच्यानंतर गरम मसाला पूड, चिंचेचं कोळ 2 चमचे घेतला आहे, आलं लसूण मिरचीचा ठेचा घातला आणि त्याच्यानंतर पाणी घालून थोडं पाणी घालून हे पीठ अगदी सरसरीत करून घेतलं आहे. एका कढईमध्ये पाणी तापवलं, त्याच्यामध्ये चाळण ठेवली, त्याला तेल लावलं आहे आणि झाकून ठेवलं म्हणजे लगेच उकळी येईल. या मारवळ्याच्या पानांमध्ये ना भरपूर विटॅमिन सी, ए, त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे आणि पोटॅशियम पण आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर फायबर्स आहेत, भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये ना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे सुद्धा फायदे आहेत भरपूर. त्यामुळे तुम्हाला जर ही रानभाजी मिळाली ना तर नक्की करून बघा. डाळीचं पीठ लावून आपण अळूवड्यांप्रमाणेच याच्या वड्यांचे रोल केलेले आहेत, वाफवून घेतले आहेत. हे बघा, आपली वडी वाफवलेली आहे आणि छान याच्या बारीक बारीक वड्या पाडून मस्त वड्या आपण तेलामध्ये तळून घेऊया. तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, पण मला थोडंसं कुरकुरीत आवडतं ना, म्हणून मी जरा डीप फ्राय केलं आहे. पावसाळ्यात तेलकट खाल्लं तर चालतं हो, त्याच्यासाठी आपल्याला ह्या ऋतुमानात म्हणूनच तर भज्यांची आठवण येते. अशा वड्या नक्की करून बघा तुम्ही. आणि ह्या वड्या इतक्या सुंदर लागतात ना, ह्या पानांना थोडीशी आंबटशी चव असते. माझी ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा.